मल्टीव्हिटॅमिन आहे म्हणून तुम्ही पण रोज चॉकलेट गोळ्यांसारखं बिकॉसल घेताय का? पण थांबा, मल्टीव्हिटॅमिन खाताय म्हणजे त्याचा फायदा होतोच असं नाही. पहिलं समजून घ्या बिकॉसूल हे कोणी आणि किती दिवस खाल्लं पाहिजे. बिकॉसूल म्हणजे विटॅमिन बी कॉम्प्लेक्स असतं. यामध्ये विटॅमिन B1, B2, B3, B6, B7, B9 आणि B12 सोबत विटॅमिन सी असतं. पण हा एक कम्प्लीट मल्टीव्हिटॅमिन पॅकेज नाहीये, कारण याच्यामध्ये विटॅमिन ए, डी, ई आणि के हे नसतं. बिकॉसूल खाल्ल्याने बऱ्याच जणांना वाटतं की त्यांना एनर्जी आली, पण विटॅमिन बी कॉम्प्लेक्स प्रत्यक्षात एनर्जी कधीच देत नाही. ते फक्त कार्बोहायड्रेट्सला एनर्जी मध्ये फास्ट कन्वर्ट करतं. बिकॉज विटॅमिन बी इज एन्झाईम कोफॅक्टर, त्यामुळे एन्झाईम फास्टली ऍक्टिव्हेट होतो. त्यामुळे विटॅमिन B12 कॅप्सूल कधीच रूट कॉज ट्रीट करत नाही, ते फक्त फास्टली एनर्जी देतात. पण विटॅमिन B12 डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आणि जास्त दिवस खाल्ल्याने गॅस्ट्रिक इरिटेशन होतं, माउथ अल्सर होतो आणि सोबत यात असलेल्या रॅबोफ्लाविनमुळे फक्त महागडी येल्लो युरिन बाहेर निघते. बिकॉसूल हे फक्त पुअर न्यूट्रिशन असणारे लोक किंवा असे पेशंट ज्यांना फास्ट रिकव्हरी हवी आहे त्यांच्यासाठी 1 मंथ और 2 मंथ साठी असतं. जर तुम्ही हेल्दी व्यक्ती आहात आणि तुम्हाला वाटत असेल की विटॅमिन B12 घेतल्याने एनर्जी बूस्ट होईल आणि थकवा जाईल, ते फक्त टेम्पररी इफेक्ट आहे. जर तुम्हाला कंप्लीट विटॅमिन बी पॅकेज पाहिजे असेल तर तुम्ही अंडी, मासे, चिकन खा आणि व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही ग्रीन व्हेजिटेबल्स खा. त्यातून तुम्हाला पूर्ण विटॅमिन बी कॉम्प्लेक्स भेटेल. बिकॉसूलचा डेली डोस आणि किती दिवस खायला पाहिजे त्यासाठी कमेंट करा आणि ही व्हिडिओ शेअर करा अशा व्यक्तीला जो न काही जाणता मल्टीव्हिटॅमिन खातोय.